हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। टायमिंग सकाळचे 5 वाजलेले आहेत। सर्वात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। तर आज मी ब्रेकफास्टमध्ये आपे बनवणार आहे। तर बेटर कशा पद्धतीने मी तयार केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, नाही बघितलं आताही बघू शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजून जाईल। मेजरमेंट सहित मी सांगितलेलं आहे की आप्याचं बेटर परफेक्ट कशा पद्धतीने बनवायचं। तर आप्याचं बेटर तर तयार आहे, फक्त खाण्याचा सोडा टाकून मी झाकून ठेवलेलं आहे, मीठ वगैरे काही टाकलेलं नव्हतं। ज्या वेळेस आपण आपे बनवायला घेऊ त्यावेळेस मीठ टाकणार आहे। अगोदर करूया ताज्या नारळाची चटणी। आपे असो, इडली असो किंवा डोसा, ताज्या नारळाची चटणी बनते, खूप छान कॉम्बिनेशन आहे, खूप टेस्टी लागतं ताज्या नारळाच्या चटणीसोबत। तर नारळ माझ्याकडे खूप सारा आहे, तर त्यामधलं मी फक्त 1 वाटी नारळ घेतलेला आहे। छोटे छोटे तुकडे करून घेतले, नंतर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि जी हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती माझ्याकडे बनवलेली आहे। नाही असली तुमच्याकडे तर हिरवी मिरची भाजून यामध्ये टाकू शकता। तर इकडं काय काय घेतलेलं आहे, ताजं नारळ 1 वाटी, अर्धी वाटी शेंगदाणे आहेत, अर्धी वाटी डाळवा आहे आणि 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट आहे, 10-12 पाकळ्या लसूण टाकलेला आहे आणि 1 तुकडा आलं टाकलेला आहे। नंतर वाटीभर मी कोथिंबीर टाकलेली आहे। थोडीशी साखर टाकायची, चुटकी जितकी तितकी छान टेस्ट येतो। चवीपुरतं मीठ टाकून एकदम बारीक आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे मिक्सरला। पण मिक्सरचं भांडं जे आहे ना माझ्याकडे मोठं आहे, त्यामुळे यामध्ये 1-2 सावधच खोबऱ्याचे तुकडे राहिलेले आहे। जे छोटं असतं ना मिक्सरचं भांडं चटणीचं ते घ्यायचं। माझं मिक्सर खराब झालेलं आहे, काय झालं आहे गोंधळ कालच मी सांगितलेलं आहे। शेजाऱ्यांच्या ताईंचं मिक्सर आणलं आणि ते मोठं भांडे त्यांचंच आहे। तर असं चटणी बनवून तयार झालेली आहे, एकदम अशी महीन आपल्याला वाटून घ्यायची, म्हणजे चटणी छान आळवून येते। नंतर मी तडका दिलेला आहे। तडक्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, नंतर सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या 4 आणि हे तडका यामध्ये आपल्याला ओतायची आहे। मस्त अशी परफेक्ट चटणी बनवून तयार होते। तर ताज्या नारळाची चटणी बनलेली आहे। आता आपे बनवून घेऊ। तर या बेटरमध्ये अगोदर चवीपुरतं मीठ टाकूया। तर इथं 1 ते 1.5 चमचा मीठ टाकले छोट्या चमच्यानं, छान मिक्स करू। आणि इकडे दिनेशलाही आवाज देत आहे, म्हणजे सकाळची वेळ खूप फास्टमध्ये जाते। उठणं, ब्रश करणं, थोडं इकडे तिकडे हिंडणं, नंतर आंघोळ, हे सगळं रेडी होजोपर्यंत ना वेळ होतो। 7 कसे वाजतात अजिबात कळत नाही। तर उठलेला आहे, नंतर दिनेशचे पप्पा पण उठलेले आहेत, तर त्या दोघांचं आवरेल तोपर्यंत मी आपे बनवून घेते। नंतर टिफिनला देण्यासाठी चपाती भाजी मला बनवायचं आहे, अगोदर मी आपे बनवून घेते। तर इथं मी आपे मेकर घेतलेला आहे, त्यामध्ये पूर्णपणे तेल लावून घेतलेलं आहे मी, आणि थोडंसं हे आपे बेटर यामध्ये फिल करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला एकदम छान परफेक्ट आपे बनतात आणि खाण्यासाठी तितकेचे टेस्टी लागतात। तिकडं कुकरला मी डाळ लावलेली आहे, म्हणजे वरण, भात, चपाती, भाजी हे सगळं बनणार आहे। ब्रेकफास्ट बनला तरी पण स्वयंपाकी संग बनतच आहे। तिकडं गॅस कमी केलेला आहे आणि त्यावरती मी आपे मेकर ठेवलं आणि 4ही बाजूला फिरवत राहायचं आहे आपल्याला। काय होतं ना, गॅसच्या एका साईडला चलते आतमध्येच, मग मधील 3 आपे खूप लवकर सेकले जातात आणि साईडचे कच्चे राहतात। म्हणून आपे मेकर आपल्याला 4ही बाजूला फिरवत राहायचं आहे, म्हणजे सगळे बरोबर सेकले जातील। तर बघू शकता एकदम परफेक्ट हे खालच्या साईडला सेकलेले फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये। आता सगळे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, बघू शकता अजिबात चिटकलेले नाहीत आणि एकदम मस्त असे फुललेले आहेत। तर सगळे आपे अशा प्रकारे पलटून घेऊ आणि झाकून आणखीन 3 मिनिट आपल्याला सेकून घ्यायचं आहे। आणि आपे मेकर आपल्याला सतत 4ही बाजूने फिरवत राहायचं आहे, म्हणजे सगळे आपल्याला व्यवस्थित सेकून घ्यायचे। नाहीतरी काय होतं, फक्त आतमधलेच 3 आपे सेकले जातात आणि साईडचे अवल कच्चे राहतात। तर झाकून 3 मिनिट मी सेकून घेतलेलं आहे, बघू शकता एकदम परफेक्ट आपे बनलेले आहेत। तर आता सगळे एका मोठ्या भांड्यात मी काढून घेते। आणखीन अशाच प्रकारे मी आपे दुसरेही बनवून घेणार आहे, म्हणजे 2 ते 3 प्लेट मी आपे आता यावेळेस बनवून घेणार आहे। नंतर दीपक बाबा त्यांचं नंतर होणार आहे। दीपकलाही कॉलेजला जायचं आहे, पण इतक्या लवकर जात नाही तो। दीपक जातो 8च्या नंतर, दिनेश थोडंसं लवकर जातो, 7 वाजताच तो घरातनं बाहेर निघतो। आणि दिनेशच्या पप्पांचंही तसंच आहे, 6:30 वाजतात नाही घरातनं बाहेर निघतात। तर या दोघांना जाण्याची खूप घाईगडबड असते सकाळी, तर त्या दोघांचा अगोदर आवरून देते मी। तर इकडं मी 2 ते 3 प्लेट आपे बनवलेले आहेत, आणखीन मी परत बनायला ठेवलेले आहेत। आणि एक आपं तुम्हाला जवळून दाखवत आहे, खूप छान मऊसूत असे स्पंजी झालेले आहेत, तोंडात टाकताच विरघळणारे। तर यांचं आवरलेले, तर अगोदर यांच्यासाठी मी प्लेट लावत आहे। तर आपे गरमागरम ताज्या नारळाची चटणी मस्त कॉम्बिनेशन आहे। तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण सकाळचा ब्रेकफास्ट करायला मस्त असे आपे आणि ताज्या नारळाची चटणी तयार आहे। तर यांच्यासाठी मी दिलेलं आहे। नंतर परत मी दुसरे आपे बनवत आहे। दिनेशलाही वाढलेले, सकाळी थोडीशी घाईगडबड झाली, कारण मला संग स्वयंपाकी करायचा होता, आपेही करायचे होते, त्यामुळे थोडीशी धावपळ झाली। तर दिनेशचं आवरून दिलं, तो कॉलेजला गेलेला आहे, तोपर्यंत दीपकचंही आवरलेलं आहे। आता दीपकही थोड्या वेळात कॉलेजला जाण्यासाठी निघणार आहे। तर सगळेच आपे मी इकडे बनवून घेतलेले आहेत आणि हे जे भांडं नाही स्टीलचं असेच टाकले तर थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं, म्हणून मी कॉटनचा कपडा टाकलेला आहे, त्यावर ते आपे ठेवलेले। किती वेळी ठेवा अशा प्रकारे झाकून तुम्ही, काही होणार नाही, एकदम मऊसूत राहतात। तर
इकडे मी आणखीन एक प्लेट तयार केलेली आहे गरमागरम आप्पे आणि ताज्या नारळाची चटणी शेजाऱ्यांच्या ताईला देण्यासाठी. त्यांचं मिक्सर पण इथंच आहे. म्हणजे काल मी ज्यावेळी ते बेटर बनवत होते आणि नंतर मला लोणी पण काढायचं होतं त्याच वेळेत माझं मिक्सर खराब झालं आणि त्यावेळेत मला खूप टेन्शन आलेलं होतं. कारण अगोदर मला माहिती नव्हतं की मिक्सर चालणार नाही. मी चटणी वगैरे सगळं तयार केलेलं होतं, व्यवस्थित चालत होतं. पण ज्या वेळेत मी लोणी काढण्यासाठी सगळं साय वगैरे काढून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि बेटर सगळं करण्यासाठी सगळं तयार केलेलं होतं, त्याच वेळेत ते मिक्सर चालेना. मग त्यावेळेत रात्रीच्या वेळेत कुठं जाणार तर रिपेअर करण्यासाठी. तर त्या ताई एकदम देवासारख्या मला पडल्या. म्हणजे वेळेला खूप महत्त्व असतं. आपल्यापाशी कितीही मोठा खजिना असो, वेळेला खूप मोठं महत्त्व आहे. वेळेत त्याने दिलं मला, ती छोटीच गोष्ट असू द्या, 1 रुपयाचीही किंमत त्याला नसू द्या, पण वेळेत देणं हे गरजेचं असतं. म्हणजे वेळेला पडणारा व्यक्ती ना एकदम देवच असतो, तो देवरूपातच येतो. तसं झालेलं होतं रात्री. मला एकदम असं झालेलं होतं ना, थोड्या वेळ काहीच विचार येत नव्हता, हे सगळं नुकसान होईल असं वाटत होतं. पण त्याच वेळेत त्या ताईंना फोन केला मी. त्यांनी म्हटलं की मिक्सर घेऊन जावं आहे माझ्याकडे. आणलं, मी सगळं तयार केलं. नंतर सकाळचा ब्रेकफास्टही सगळ्यांचा झाला. त्या ताईंनाही देऊन आलेली आहे मी मिक्सरचं भांडं, मिक्सर सगळं नेऊन दिलं आणि आप्पे चटणी हे पण दिलं. नंतर दीपकचं आवरलं, तो खाऊन कॉलेजला गेला. नंतर बाबांना वाढलं. म्हणजे दिवसभर हीच कामं माझी चालत असतात, सगळ्यांना खाऊ पिऊ घालणं आणि आपली कामं आवरणं. तर असं दीपक कॉलेजला जाऊन थोडंसं लवकरच आला. म्हणजे 1 ते 2 तासच याचे क्लास होते. आल्यानंतर परत मिक्सर घेऊन बसलेला आहे, कारण बिना मिक्सरचं काहीच चालणार नाही. पण त्यामधलं जे सामान गेलेलं ते नाही घरामध्ये. दीपक सगळं खोलून बघितला, पण काय गेलं ते त्याच्यामधलं सामान नव्हतं घरी ते घालण्यासाठी, म्हणून रिपेअरच्या दुकानामध्येच नेऊन दिलेलं आहे. तर उद्यापर्यंत ते मिक्सर रिपेअर होऊन येईल. तर इकडे दीपकला मी लाडू पण खायला दिले. तर आमचं दुपारचं जेवण खाणंही झालेलं आहे. आता मी जात आहे वरती कशाला जाते यावेळी, तर वरती खूप काही काम आहेत. डाळ वगैरे वरती उन्हाला टाकलेली आहे. तुम्ही म्हणतही होता की ताई वाऱ्याला सोडणार डाळ पाकडत कशाला बसलेली आहे. तर हो, तुमचं बरोबर आहे. डाळ वाऱ्याला सोडली किंवा फॅनच्या हवेलाही सोडली तर कमी वेळामध्ये होऊन जाते आणि आपलं हात पण दुखणार नाही. पण फटकण्यामध्ये खूप हातही दुखतात, वेळही भरपूर जातो. पण हवाच नाही आहे. 2-3 दिवस झाले वेट करत आहे. हवा तितकी व्यवस्थित नाही आहे. आता यावेळेत म्हणजे आता इव्हनिंगची वेळ झाली तरी पण हवा तितकी व्यवस्थित नाही आहे. तरी पण मी डाळ बघत आहे की थोडंसं वाऱ्याला सोडलं तर कुठं म्हणजे आहे का वारं, का नाही. तर नाही, अजिबात हवा नाही आहे. तर दीपक तर टोपलंच घेऊन आलेलं आहे उधळण्यासाठी. काहीच फरक पडत नाही. सगळं कोंड आणि ते सगळं तिथंच पडत आहे. तर असं आणि इकडे ढाळे जे आहेत ना ते पण मी इथंच टाकले आहेत, खूप दिवस झालं. तर म्हणलं आता हे पण नीटनेटकं करून घ्यावं. याची जी घाटे आहेत ना ते बुडवून हरभरे वेगळे करावं, कारण खूप कचराही वाटत आहे वरती. तर तेही मी इकडं एक ईट घेतलेली, इटानं मी ते ठेसत आहे. म्हणजे पूर्णपणे हरभरे जे आहेत ना ते वेगळे होतील. आणि बघूया, थोडा वेळ मी वेट करत आहे. हवा जर आली तर मी वाऱ्याला सोडणार नाही, तर फटकून घेऊन जाते. कारण 2-3 दिवस झालं डाळ इथंच ठेवलेली आहे. हवा काही व्यवस्थित येणार. सकाळच्या वेळेत हवा असते, पण त्यावेळेत आपल्याला कामं खूप असतात, होत नाही त्यावेळेत. तर असं इकडं हेही होत आहे. दीपकला म्हणलं सूप घेऊन ये, आता फटकणारच आहे मी, जमणार नाही कारण आता खूप वेळ जाणार आहे. तर आणखीन रात्री स्वयंपाक असणार आहे, कपडे घडी घालायचे आहेत, खूप काही कामं असतात आपली. एक असलं तर सांगा म्हणा. तर इकडे हे जे हरभरे आहेत ना, ढाळे म्हणजे खायला ढाळे आणलेले होते, खाणं झालं नाही त्यामुळे वरती आणून ठेवलेलं होतं मी. तर छान हडकलेले, तर मी ते कुटून घेतलेलं आहे आणि हरभरे वेगळे केले, फटकून घेतलेले. थोडेफार वटाणीच्या शेंगा पण ते पण असंच झालेलं होतं, सुकलेले होते ठेवल्या ते पण मी वरतीच आणून घातलेलं आहे. तेही इकडं दीपकला म्हणलं की ते तू इटनं बारीक कर, म्हणजे वेगळे वटाणे कर त्याचे. तोपर्यंत मी डाळ फटकत आहे. तर दीपकचं चाललेलं इकडं तिकडं. तुम्ही म्हणत होता की ताई खलबत केवढ्याला घेतलेला आहे. तर खलबतची रेट तितकी काही नाही, घेऊनही खूप वर्ष झालेली ताईनं. ज्या वेळेत मी घेतलं ना, म्हणजे 3-4 वर्षाच्या खालची गोष्ट आहे. फक्त 150 रुपयाला ते दिलेलं होतं. आता रेट काय काही माहिती नाही आहे. पण खलबत छान आहे, काही आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये वाटलं जातं, म्हणजे मोठं आहे. तर इकडे डाळी मी फटकून घेतलेले आहे. नंतर हे हरभरे वटाणे जे होते ते पण वाटून वेगळे हरभरे वेगळे वटाणे केले. जे कचरा आहे किंवा मोठ्या पोत्यामध्ये मी भरलेला आहे. इथून खाली काही टाकणार नाही मी, कारण कसं असतं ना, वरून खाली आपण टाकलो कुणाच्या तर अंगावर पडतं किंवा कुणाच्या तर घरात जाता हवेनं, तर तसं काही करणार नाही. सगळं मी गोळा करून खाली घेऊन जात आहे. डाळी फटकून झालेली आहे. तोपर्यंत दीपकला म्हटलं की इकडं पसारा खूप झालेला आहे, विटा टोपण हे ते खूप सारं पडलेलं होतं. म्हणजे ड्रमचं टोपण होतं, सगळं साईडला ठेवून ते खूप असं वाटत होतं वरती. तर वरची साफसफाई झालेली आहे, आमचं कामही झालेलं आहे. आता जाऊया खाली. खूप छान वातावरण झालेलं आहे. एक वेळा वरती गेले ना असं वाटतं तिथंच बसावं. तरी पण बघा आपली घरकामं तशीच राहून जातात. तर डाळ घेऊन आलेली आहे आणि दीपक इकडं काहीतरी डॉक्युमेंट्सवर सिग्नेचर लागणार होते कुणाचे तर तेच करण्यासाठी गेलेला आहे. आणि येता येता किराणा पण घेऊन आला, म्हणजे लिस्ट बनवून दिलेली होती. तर गव्हाचं पीठ हे फार्च्यूनचं मी मागवलेलं आहे आणि थोडाफार चहा पावडर संपलेली होती, पितांबरी हे ते सगळं मी लिहूनच दिलेलं होतं, कारण असं सांगणं लक्षात राहत नाही. जिरा आहे, नंतर अलाउड आहे. यावेळेत ना मच्छर खूप येतात, ते पण आणायला लावलेलं आहे. म्हणजे अगोदरचं जे आहे ना त्यामधलं पाणी संपलेलं आहे. तर दीपक घेऊन आले नवीन आणि परत हे याला लावत आहे. म्हणजे बिना याचं जमतच नाही, खूप मच्छर येतात. जसं इव्हनिंगची वेळ झाली ना खूप मच्छर यायला लागतात. तर ते लावत आहे.
नंतर देवाला दिवाळी लावायचं म्हणजे पूर्णपणे अंधार पडलेला आहे, स्वयंपाकी करायचं आहे, खूप काही कामं असतात सकाळी आणि यावेळी खूप धावपळ होते. दुपारच्या वेळी थोडंसं निवांत राहतं, पण मी काहीतरी एक्स्ट्राची कामं काढून बसते त्यावेळी येते. तर देवाला दिवा लावलेला आहे, दीपक तुळशीलाही दिवा घेऊन जाते, तोपर्यंत मी स्वयंपाकाचं बघते. तर देवाला दिवा लावलेले, बाहेरची लाईट लावत आहे. छान वाटते यावेळेत, असं वाटतं ना की जाऊन बाहेर बसावं, एकदम गार अशी हवा आणि गरमी पण व्हायला लागलेली आहे. तर असो झालेली रात्री स्वयंपाक जेवणं खाणं तिथं काही मी शेअर केलं नाही, सकाळची वेळ आहे आणि मी बनवत आहे इकडे शेवग्याच्या शेंगाची भाजी. म्हणजे 2-3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे. इकडे चहाही ठेवलेला आहे मॉर्निंगचा आणि इकडे भाजीची तयारी मी करत आहे. म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणल्यानंतर तसंच कवर उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं. शेंगा सगळ्याच काढलेली, स्वच्छ धुवून घेऊ आणि तोपर्यंत चटणी वगैरे बनवायची ती तयारी मी करते. आणि भाकरी पण मला बनवायची. तुम्ही म्हणत होता की ताई तू भाकर असो, चपाती असो, पुरणपोळी असो खूप छान बनवते. तर आता मी भाकरीच बनवत आहे. म्हणजे बाबा जेवण करायला बसलेले आहेत, तर इकडं गरम गरम भाकरी बनवते. बाबांना जेवायला पण वाढलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्याच भाकरी मी बनवल्या. आता परत काय होतं ना, एक वेळा भाकरी बनवलं की पूर्ण गॅसवरती पीठ उडतं, कारण आपण भाकर अशा प्रकारे बनवतो ना, त्यामुळे ते पीठ खूप उडतं आणि गॅस सगळा पीठ होतो. तर एक वेळा भाकर करायला थांबली की पूर्णपणे दिवसभराच्याच करून घेते. तर कशा पद्धतीने मी भाकरी बनवते, पीठ छान मळून घ्यायचं ज्वारीचं आणि जितकी पाहिजे तितकी पातळ थापून घ्यायची, तव्यावर टाकायचं. इतकं ध्यान ठेवायचं की तवा व्यवस्थित गरम असला पाहिजे, तेव्हाच भाकर परफेक्ट बनते. आणि तव्यावर भाकर टाकल्यानंतर पटकन पाणी फिरवून घ्यायचं आणि भाकर पलटून घ्यायची आणि एका साईडला भाकर व्यवस्थित शेकून घ्यायची. उलट पलट करायची नाही, नाहीतर भाकर व्यवस्थित शेकणार नाही. त्यामुळे एका साईडला व्यवस्थित शेकली की मग पलटायचं. बघा तुम्ही एकदम छान अशी भाकर फुलली जाते आणि मऊसुद्धा होते. तर आता छान खालच्या साईडला शेकलेली आहे. तर आता पलटलं मी, तर बघू शकता एकदम छान अशी फुललेली आहे. तोपर्यंत मी किचन काउंटर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता भाजीची तयारी करू. अगोदरच भाजी बनवायची होती, सकाळी एक वेळा स्वयंपाक झालेला आहे वरण वगैरे, आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी यांना खायची होती. म्हणत होती किती भाजी बनव, आणखीन जेवण करायला आलेले नाहीत. टायमिंग 10 वाजले सकाळचे. तर मला येईपर्यंत पटकन भाजी बनवावी. भाकरी बनलेली, बाकीचा पूर्ण स्वयंपाक झालेला, फक्त भाजी बनवायची आहे आणि ते तुमच्याशी मला शेअर पण करायची आहे. तर इकडे मी शेंगदाणे भाजत ठेवले, नंतर खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले, सुक्या खोबऱ्याचे. वाटीभर सुकं खोबरं आहे, वाटीभर शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत. सगळे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला कमी गॅसवर. शेंगदाणे भाजले आणि त्याच त्यावर तीळ टाकलेली. तर बघू शकता तीळ खूप उडत आहेत. जेव्हा तीळ भाजतो ना खूप उडतात ते. तर पटकन मी तीळ काढून घेतले ताटामध्ये, म्हणजे व्यवस्थित भाजलेले आहेत. आता खोबरे टाकूया याच तव्यावरती. तर आत्ताच मी किचन काउंटर स्वच्छ पुसून घेतलेलं होतं, पूर्ण तीळ उडून आणखीन ते जसं तसं झालेलं आहे. तर असं खोबरेही मी भाजून घेतलेलं आहे आणि इकडे शेवग्याच्या शेंगाही मी कट करून सोलून घेत आहे, म्हणजे अशा प्रकारे. आणि एकदम बारीक कट करायचं नाही, थोडंसं लांब लांब चिरायचं अशा प्रकारे आणि अर्धवट सोलून घ्यायचं आहे, पूर्णपणे सोलायचं नाही. नाहीतर काय होतं ना, भाजी एकदम अशी होते, गरगट्टा होतं भाजीमध्ये, ते व्यवस्थित खाता येत नाही. पण अर्धवट सोललं. लसूण इकडे मी ठेसून घेतलेलं आहे. नंतर आलं जे आहे ना, आल्याचे एकदम मोठे मोठे तुकडे बनवून घ्यायचे किंवा लसणासोबत आपण वाटूनही घेऊ शकता. मी अशा प्रकारे थोडंसं मोठं कट करून घेत आहे. तर सगळी तयारी झालेली आहे. आता पटकन भाजी बनवून घेऊ. आणि इकडे हे जी मसाला आहे ना, ते वाटायचं राहिलेलं आहे. म्हणजे तीळ, खोबरं, शेंगदाणा हे सगळं आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सर पण नीट होऊन आलेलं आहे, म्हणजे कालच नीट करून आणलेले आहेत. आणि अगोदर मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे वाटलेले होते, तेही मी डब्यात भरून ठेवलं. आणि या डब्यामध्ये आता मी हे वाटण करून घेत आहे, खोबरं, तीळ, नंतर शेंगदाणे. यामध्ये आवडीप्रमाणे खसखसी टाकू शकता, खूप छान टेस्ट येतो भाजीला. पण नाही आहे माझ्याकडे, जे होतं ते बारीक करून घेतलेलं आहे. आणि इकडे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं. अगोदर अर्धा चमचा मोहरी टाकली, ते छान चटकलं तर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. इकडे गॅस खूप फुल झालेला आहे, त्यामुळे फोडणी थोडीशी अशी झालेली आहे, एकदम करपल्यासारखी वाटत आहे. पण व्यवस्थितच आहे, थोडंसं लाल रंग आलेला होता. नंतर मी वाटलेला लसूण टाकला, अद्रकचे तुकडे टाकलेले परतून घेतलं. नंतर फोडणीमध्येच आपल्याला हळदी पावडर अर्धा चमचा आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. धना पावडरही टाकू शकता, नाही आहे माझ्याकडे. कोथिंबीर टाकली, परतून घेतलं. नंतर जे वाटण आपण केलेलं आहे, शेंगदाणा, खोबरं, तीळ, ते टाकायचं आहे. तर इकडं अर्धी वाटी हे वाटण टाकलेलं आहे, परतून घेऊया. आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, 1 अर्धा कप पाणी टाकायचं, म्हणजे हे मसाला जे आहे ना व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कारण तसंच तेलामध्ये परतत राहील तर करपू शकतो तो, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे. नंतर मी थोडासा सुहाना मसाला, चवीपुरतं मीठ टाकलं आणि या मसाल्यात तेल फुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर. नंतर शेंगा टाकायच्या आहेत. शेंगा टाकून थोडा वेळ परतून घ्यायचं. नंतर पाणी टाकायचं 1 ग्लासभर, म्हणजे थोडीशी रस्सा भाजी मी बनवणार आहे. तर ग्लासभर पाणी टाकलं, मिक्स करायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती. निवांतपणे भाजी शिजत राहील. एक वेळा मी बघितलेलं आहे परतून, व्यवस्थित शिजलेली आहे, बघू शकता. भाजीचा कलर एकदम मस्त आलेला आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला ही शेवग्याची भाजी कशी वाटली. चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.